नमस्ते, मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी. तर चला, व्हिडिओला आज दुपारी मी सुरुवात केलेली आहे आणि आज आहे फ्रायडे. तर ॲक्च्युली आज सकाळपासूनच लाईट नाही, तर शॉप पण मी बंद ठेवलेला आहे. मी 4 वाजता शॉप ओपन करणार आहे, म्हणजे 5 वाजेपर्यंत अशी लाईट येईल, मग दुकानावर जाईन. तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी बघूया. तर काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला हे जे शेत दाखवलं होतं ते एकदम हिरवं असं होतं आणि आता बघा किती छान दाणा तयार झालेला आहे, भात तयार झालेला आहे. तर तिकडे मध्ये पिकलेलं आहे, काही ठिकाणी हिरवं आहे. आणि हे जी जागा आहे तर तिथलं थोडंसं भात कापलं, कारण की काय, भात पिकून आणि खाली सगळं पडलेलं होतं आणि आमच्या कोंबड्या आणि आमचे कुत्रे त्या भातात जाऊन लोळत होते. तर त्याच्यामुळे ते भात कापून घेतलं. आणि आज दुपारी थोडासा पाऊस पण आला, तर परवाच्या दिवशी जे भात कापलेलं आहे तर ते सगळं बांधून ठेवून द्यायचं आहे. आणि हे आमच्या घरा शेजारी अजून शेत आहे, तर ते सुद्धा पिकलेलं आहे. संपूर्ण शेती अशी पिवळी पिवळी झालेली आहे. तिकडं आजूबाजूची जी शेत आहे ती सगळी पिवळी झालेली आहेत. फक्त हे आमचंच थोडंसं भात जे आहे ते हिरवं राहिलेलं आहे. इकडे पण सगळं भात मस्त पिकलेलं आहे. तर आता सगळे लोक भात कापणीला लागतील, कामाला लागतील, कारण की भात हे खूप छान झालेलं आहे. यावर्षी पीक खूप मस्त आलेलं आहे, पण पाऊस नको यायला. जर पाऊस आला तर पूर्ण वाट लागेल या भाताची. हे जे भात होतं ते कापलेलं आणि थोडंसं सुकलंय आणि अशा एक एक पेंढ्या बांधून इथं ठेवलेलं आहे. तर हे थोडंसंच आहे आणि बाकीचं जे भात आहे ते दुसरीकडे आहे. खूप सुंदर अशी छोटी छोटी फुलं आलेली आहेत. तर सदाफुली पण नेहमी तिथं फुलतच असते, व्हाईटवाले. हा, आणि इथं गुलाबाची फुलं खूप आलेली आहेत. या झाडावरती भरपूर अशी फुलं आहेत. इकडे आहेत आणि इकडेही आहेत गुलाबाची फुलं खूप सारी. आणि आज मी वांगी थोडीशी तोडली. लास्ट टाइम मी 6 अशी तोडलेली आणि आज 3 निघाली. आता फुलंच आहेत फक्त, आता अजून वांगी नाही आलीत. तर दुपारी थोडेसे कपडे धुवून टाकले, तिकडे मागं आहे ते थोडेसे कपडे धुवून टाकले आणि भांडी वगैरे घासून घेतले, कारण की मम्मी शेतावर गेलेली आहे. तर ती सायंकाळी येऊन स्वयंपाक आवरेल आणि तोपर्यंत मी दुकानात असेल, कारण की दुकानातून तर मला यायला उशीरच होतो. त्याच्यामुळे मी आत्ता जी कामं आहेत ती सगळी आवरून घेतली, बाकीची कामं मम्मी करेल. हे बघा, इकडं सुद्धा जे शेतामधलं भात आहे ते सगळं पिकलेले आहे आणि इकडे पण आहे. तर सगळीकडचं जे भात आहे ते पिकलेलं आहे. आता लोक कापायला घेतील. बघा, मी दुकानावर चालले आणि छोटू माझ्या पुढेच. किती भारी अशी रान फुलं आहेत बघा. इथं पण हे अशी तर भरपूर आहेत. हिरव्या हिरव्या रानामध्ये वेगळा वेगळा कलर असला की छान वाटतं, मस्त दिसतं, भारी असं मनालाही प्रसन्न वाटतं. हे बघा, इथं पण वेगवेगळी फुलं आहेत. तर मी पण मस्त पायी पायी आली आणि ही आहे शीट, बॅकग्राऊंड शीट असते ती. बघू आता ह्याचा काय उपयोग होतोय की नाही. खूप कधीची घेतलेली मी. आणि माझं शॉप दाखवते. इथं हे समोर शॉप आहे आणि हे इकडं आहे ते चायनीजवाल्यांचं आहे, पण त्यांनी पण आज बंदच ठेवलेलं आहे. 2-3 दिवसापासून ते येतच नाहीत. आणि तिकडं माझं शॉप आहे. हे बघा, इथे शॉप आहे. आता मी शॉप ओपन करते. बघा, दुकानाच्या समोर पण सगळीकडे मस्त हिरवं हिरवं छान वाटतं. आत्ता हिरवळ आहे, नंतर दिवाळीच्या नंतर तर सगळं सुकायला लागेल, कारण की त्याच्यानंतर तर पाऊस पण कमी होऊन जातो ना, तर त्याच्यामुळे. तर हे बघा, माझं शॉप आहे. जे जे बड्डेसाठी लागतं सामान तर ते सगळं ठेवलेलं आहे. आणि या बाजूला थोडेसे कोल्ड्रिंक्स आहेत आणि बिस्लरी ठेवलेले आहेत. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अशा डिझाईन्सच्या टोप्या आहेत आणि स्प्रे आहेत. इथंही टोपे ठेवलेले आहेत. आणि हे बर्थडे कॉम्बो पॅक आहे, ह्याच्यामध्ये सगळं भेटतं. हा पूर्ण डेकोरेशनचा पॅक असतो आणि फुगे वगैरे ठेवलेले आहेत. आणि मागे तर स्टोर रूम आहे.
आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ. तर नेक्स्ट टाइम भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा आणि सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा.